राज्य मंत्रिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये। 25 मार्च पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे। अजितदादांच्या निधनानंतर हे पहिलंच अधिवेशन असेल, त्यामुळे सर्वांनाच अजितदादांची उणीव भासणार आहे। दरम्यान मनपा झेडपी निवडणुकांनंतर होत असलेले हे अधिवेशन प्रचंड वादळी ठरण्याची देखील शक्यता आहे। सरकारच्या चहापानावरील बहिष्कार आणि पत्रकार परिषदेमध्ये मांडलेल्या मुद्द्यावरून विरोधकांनी त्याबाबत आपला इरादा स्पष्ट करून टाकलेला आहे। मात्र विरोधी पक्षनेताच नसल्यानं विरोधकांची काहीशी अडचण होईल, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षांनीही विरोधकांना प्रत्येक मुद्द्यावर निष्प्रभ करण्यासाठी जोरदार तयारी केलेली आहे। त्यामुळे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध रंगणार आहे। दरम्यान कुठल्या मुद्द्यावरून अधिवेशन गाजणार आहे पाहूया। अजितदादा विमान अपघाताचं प्रकरण विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये गाजू शकते। मंत्रालय लाचखोरी प्रकरणावर देखील चर्चा केली जाऊ शकते। विरोधी पक्षनेते पद या संदर्भात देखील विरोधक काय मुद्दे मांडतात हे पाहावं लागणार आहे। शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा देखील असू शकतो। शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर देखील चर्चेची मागणी केली जाऊ शकते। अलिबागमधील जमीन मोजणी वादाचे पडसाद देखील उमटू शकतात। सोयाबीन कपाशी हमीभावाचा मुद्द्यावर देखील चर्चा विरोधक करण्याची मागणी करतील। तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील या अधिवेशनामध्ये चर्चेला जाऊ शकतोय। तर भिगवण अपहरण प्रकरणावरही काही चर्चा होतीये का हे देखील पाहावं लागणार आहे।